దోశ ఇడ్లీ సాంబార్ చట్నీ చట్నీ దోశ इडली सांबार चटणी चटणी। बंद करते गाणं, मला भूक लागली, माझा उपवास आहे। चल, एवढे इरिटेट होण्यापेक्षा उपवासाचा साऊथ इंडियन मेनू बनव ना। भूक लागली ना की माझी चिडचिडच होते, म्हणून हा मेनू बनवून मी पोट भरून खाणार आहे। सगळ्यात आधी वरई आणि साबुदाण्यामध्ये पाणी टाकून 2 ते 3 तास त्याला भिजत ठेवायचं आहे। आता हे मिश्रण त्यामध्ये किंचित दही आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्सरमध्ये ते बारीक करायचं आहे। आता ही प्युरी आपल्याला 6 ते 7 तास किंवा रात्रभर त्याला भिजत ठेवायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता आता 6 ते 7 तास झालेले आहेत आणि ह्याचं नीट फर्मेंटेशन झालेलं आहे आणि चांगली कन्सिस्टन्सी आली आहे। तर त्यामध्ये मीठ आणि बेकिंग सोडा टाकायचा आहे। त्याच्यामध्ये किंचित पाणी टाकून आपण इडली पात्राला तेल लावून घेणार आहोत आणि हे सगळं मिश्रण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। 12 ते 15 मिनिटांमध्ये ही इडली नीट उकडली जाते आणि तुम्ही बघू शकता आपली वरईची इडली तयार आहे। आता ह्याच पिठाचा आपण डोसा बनवणार आहोत आणि खूप क्रिस्पी आणि टेस्टी हा डोसा होतो। आता आपण उपवासाची चटणी बनवू। त्यासाठी दही, भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, ओलं खोबरं आणि चवीनुसार मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून आपण हे बारीक करून घेणार आहोत। अशा तऱ्हेने आपला उपवासाचा साऊथ इंडियन मेनू तयार आहे। आता माझा डान्स बघा। दोशा इडली सांबार चटणी चटणी दोशा इडली सांबार चटणी चटणी तेडी पुडिचे वाटलं।